लग्नाआधी वधू आणि वर यांच्यात लेखी करार असावा अशी शिफारस महिला आणि बाल कल्याण विभागाने केली आहे। केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी अशा करारासाठी कायद्यात बदल करण्याचे प्रयत्न सुरू केले। अशा प्रकारे लग्नाआधी करार करण्यास भारतात मनाई आहे, पण असे करार पाश्चिमात्य देशात सर्रास होताना दिसून येतात। या करारामुळे दोघांचीही जबाबदारी निश्चित करण्यात येते। संपत्तीचं वाटप जर घटस्फोटाची वेळ आली तर त्यासाठीची तजवीज आधीच करून ठेवण्यात येते। आताच्या परिस्थितीत लग्नानंतर पुरुषांना त्यांच्या संपत्तीतला भाग पत्नीला द्यावा लागतो, त्यामुळे पळवाटा शोधण्यात येतात आणि तर काही वेळा महिलांकडून आवाजवी मागण्याही झाल्याचं पुढे येतं। अनेक वेळा स्त्रियांना घटस्फोट हवा असतो, पण पुढच्या आयुष्यातील अनिश्चितता लक्षात घेता त्या संसार पुढे रेटतात। त्यामुळे लग्नाच्या बंधनाला कायद्याच्या चौकटीत आणण्याचा प्रयत्न आता केला जाणार आहे। आणि एकूणच या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी राम शिंदे यांच्याकडून। राम, आपण बघतोय की लग्नाचं हे जे बंधन आहे त्याला आता कायद्याच्या चौकटीत आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। नेमकं काय आहे हे संपूर्ण कायदा, त्याबद्दल सविस्तर सांगाल? बिलकुल, भारतीय जी लग्नाची प्रथा आहे त्यामध्ये असं कोणताही करार नसतो। मात्र हा करार नसल्यामुळेच जेव्हा दोन्हीचं दाम्पत्याचं जेव्हा पटत नाही, मुलाचं आणि मुलीचं जेव्हा पटत नाहीये, तेव्हा घटस्फोट घेण्यासाठी सुद्धा अनेक अडचणीला सामोरं जावं लागतं। संपत्तीचं वाटपाची जबाबदारी यामध्ये निश्चित नाहीये, त्या केले जातात। त्यामुळेच पाश्चिमात्य देशामध्ये ज्या प्रकारे करार केला जातो लग्नाचा, तशाच प्रकारे भारतामध्ये सुद्धा करार करण्यात यावा, कारण याच्यामुळे जबाबदारी निश्चित केली जाते असं म्हणणं जे आहे ते मनेका गांधी यांनी आता मांडलेलं आहे। आणि या संदर्भात कायद्यामध्ये दुरुस्ती करण्यासंदर्भात जे कायदा मंत्री आहेत सदानंद गौडा यांची भेट घेतलेली आहे। सदानंद गौडा यांनी सुद्धा ग्रीन सिग्नल दिलेला आहे, हिरवा कंदील दिलेला आहे। त्यामुळे आता विधी विभागाकडे हे प्रकरण गेलेलं आहे आणि या संदर्भाचा प्रस्ताव तयार करून ते अधिवेशनामध्ये आणला जाईल आणि अधिवेशनामध्ये याच्यावर चर्चा करून संमत केला जाईल। मात्र सर्वात महत्त्वाचं म्हणजे की लग्नाला कुठेतरी आता एका कायद्याचं स्वरूप मिळेल आणि कायद्याचं संरक्षण सुद्धा मिळेल। त्याच्यामुळं पती असेल पत्नीला असं वाऱ्यावर सोडता येणार नाहीये किंवा त्याच्यावर जबाबदारी निश्चित केली जाणार आहे। त्यामुळे या हा मोठा माइलस्टोन असणार, महिलाचा दगड असेल जर या कायद्यामध्ये सुधारणा केली। बरोबर, या कायद्यामध्ये सुधारणा केली तर फार महत्त्वाचं ठरेल। मात्र रामराजे शिंदे, आपण बघतोय की गेले अनेक वर्ष आता बघितलं तर घटस्फोटांचं प्रमाण आहे ते पूर्वीच्या तुलनेत आता वाढलेलं आहे आणि त्यामुळेच आता ह्या कायद्यामध्ये सुधारणा करण्याची गरज भासते का? बिलकुल, घटस्फोटाचं प्रमाण सुद्धा वाढत आहे आणि याच बरोबर जे वाढत आहे तो मानसिक त्रास सुद्धा वाढत आहे। कारण महिलांना पत्नीला नाईलाजास्तव जर पती जर दारुडा असेल किंवा अन्य व्यसनाच्या आहारी गेला असेल तरी सुद्धा नाईलाजास्तव राहावं लागतं, कारण माहेरी तिच्यासाठी कोणताही मार्ग मोकळा नसतो माहेरी जाण्यासाठी आणि नोकरी नसल्यामुळं, संपत्ती नसल्यामुळं बाहेर इतरत्र सुद्धा स्वतःच्या पायावर महिलेला पत्नीला उभारता येत नाहीये। मात्र या कायद्यामुळे संरक्षण मिळणार आहे, संपत्तीचं वाटप केलं जाणार आहे, कर्तव्य काय असणार आहेत, वेगळं होण्याचे मार्ग कोणते असणार आहेत, जबाबदारी पतीवर आणि पत्नीवर दोघांवरही निश्चित केली जाणार आहे। त्यामुळं ज्यावेळेस घटस्फोट घेतला जाईल त्यावेळेस ताबडतोब जे संपूर्ण अगोदर करार केलेला आहे त्यानुसार वागता येणार आहे, कारण ती कायद्याच्या चौकटीमध्ये आहे। आता मात्र कशी परिस्थिती नाही, घटस्फोट झाल्यानंतर पत्नी जी आहे तिला कोणताही मार्ग दिसत नाही, त्याच्यामुळे पूर्ण तिच्या आयुष्याची हेळसांड होते आणि हे होऊ नये म्हणूनच हा कायदा आता पुढे आणलेला आहे। बरोबर आहे, धन्यवाद रामराजे या संपूर्ण माहितीबद्दल। आपण बघतोय की लग्नाच्या आधी एक करार केला जावा अशा आता प्रस्ताव पुढे येतोय महिला आणि बाल कल्याण खात्यातर्फे आणि या संदर्भात आता कायदा येणार आहे आणि त्या कायद्यामध्ये सुधारणा केली जाईल। आपण बघतोय की विवाह संस्थेची सध्याची स्थिती काय आहे। 2010 मध्ये एकट्या मुंबईत 5245 घटस्फोट झालेले आहेत, तर 2014 मध्ये घटस्फोटांची संख्या ही 11,667 वर पोहोचली होती। सध्या कायद्यानुसार पोटगीसाठी पुरुषांना संपत्तीचा भाग पत्नीला द्यावा लागतो, पण पोटगी टाळण्यासाठी पळवाटा शोधल्या जातात। अनेकदा महिलांकडूनही आवाजवी पोटगीच्या मागण्या पुढे येतात। कायद्यातील तरतूद स्त्रियांच्या बाजूने असली तरी स्त्रिया घटस्फोटांना घाबरतात।
घटस्फोटानंतरच्या अनिश्चिततेमुळे स्त्रिया संसार करत राहतात असंही आता समोर येत आहे. आपण बघतोय की ही विवाह संस्थेची सध्याची स्थिती आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.